शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली गोकुळसारा रेती घाटातून होत आहे अवैध वाळूची विक्री। मराठी 9 न्यूजचे धामणगाव रेल्वे प्रतिनिधी अतुल भुजाडणे यांनी 4 दिवसाआधी याविषयी बातमी दिली होती। धामणगाव रेल्वेचे तहसीलदार गोविंद वाकडे यांनी 2 टिप्परवर रॉयल्टी नसल्यामुळे कारवाई केली होती। याचाच अर्थ असा की शासकीय वाळू डेपोचा ठेका ज्या ठेकेदाराला मिळाला त्याच्या मिलीभगतनं गोकुळसारा आणि मंगळूर दस्तगीर येथील रेती चोरटे हे सर्रास रात्रंदिवस रेतीची विक्री करताना दिसत आहेत। याकडे मात्र मंगळूर दस्तगीर, पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन कानाडोळा करीत असल्याचं बोललं जात आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करावं, अन्यथा उपविभागीय चांदूर रेल्वे यांच्या कार्यालयासमोर घरकुलधारकांना घेऊन आमरण उपोषणाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अतुल भुजाडणे यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, मराठी 9 न्यूज, धामणगाव रेल्वे।